कोल्हापूरमध्ये सूरज साखरे गोळीबार प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे। या हल्ल्यामागे राजकीय वैर, ठेकेदारीतील आर्थिक हितसंबंध आणि सुडाची भावना पोलीस तपासातून पुढे येत आहे। या संपूर्ण कटाचा सूत्रधार महापालिकेचा नोंदणीकृत कंत्राटदार गणेश रमेश खाडे असल्याचा दावा करण्यात आला आहे। हल्लेखोरांना 1 लाख रुपये ॲडव्हान्स देण्यात आल्याची माहिती मिळत आहे। या सुडाची सुरुवात महापालिका निवडणुकीपासून झाली आहे। त्या निवडणुकीत गणेश खाडे यांचे वडील रमेश खाडे निवडणुकीच्या रिंगणात होते। त्याच वेळी सूरज साखरे विरोधी उमेदवारीसाठी प्रचार करत होता। प्रचारादरम्यान खाडे यांना अडचणीत आणल्याचा आणि त्यातून वैर निर्माण झाल्याचा दावा तपासात करण्यात आला आहे। याच दरम्यान दुसरा धागाही समोर येतो, ठेकेदारीचा। गणेश खाडे यांनी केलेल्या एका रस्त्याच्या कामावर सूरज साखरेने निकृष्ट दर्जाचा आरोप करत काम थांबवण्याची भूमिका घेतली। त्यामुळे गणेश खाडे यांचे आर्थिक नुकसान झाले होते। राजकीय संघर्ष आणि आर्थिक नुकसान या दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने सुडाची भावना अधिक तीव्र झाली का, याचाही तपास सुरू आहे। दरम्यान सुपारीची जबाबदारी राकेश कारंडे यांनी स्वीकारली। त्यानंतर हे काम रफिक मुल्ला आणि त्याच्या साथीदाराकडे सोपवण्यात आल्याचा आरोप आहे। हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलीची व्यवस्थाही स्वतंत्रपणे करण्यात आल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे। या प्रकरणात शूटर रफिक मुल्ला, शहाबाज मुल्ला, राकेश कारंडे, दीपक विश्वकर्मा आणि यश खैरे यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। अद्याप पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मुख्य सूत्रधाराच्या अटकेनंतर या कटाचे अनेक पैलू उघडतील।